मॅचचा हिरो अगदी अरविंद, ज्याने षटक हाताळत असताना अगदी मिडल षटक देखील पाहायला मिळालं. अरविंद, विनंती करेन आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीसाठी यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. चला लेग पंच रोहिदास बांगारी. चला संजू इंदोळा. चला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अरविंद. अगदी नाणेफेकी जिंकली टीम जुमापट्टी संघाने आणि प्रथम शतकक्षणाचा निर्णय घेतला गेलाय. आमंत्रित केलं इथं फलंदाजीसाठी टीम टोंभरवाडी संघाला. पहिला चेंडू अरविंद. हा 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 अगदी पहिला चेंडू. इथून विचार केला तर कव्हर आणि पॉईंट शतरक्षकाच्या मधोमध अगदी हा चेंडू उडून फेकून दिला. अगदी अक्षरशः जाऊन पोहोचला चेंडू सीमा रेषा पार. यावेळेस अजितच्या बॅटमधून पहिला आलाय चौकार. इथून या चौकाराच्या साहाय्याने खातं खोललं जातं. अकाउंट ओपन झालंय टीम ठोंबरवाडी संघाचं. 4 धावा दफलकावरती. इथून अगदी पहिला चेंडू चौकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव देखील पाहायला मिळाला आहे. इथून कमबॅक करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती अरविंदला आपण पाहतोय. हो 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 पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आणि चेंडू वन बाउन्स अखेर पोहोचलाय सीमा रेषा पार.
अजून एक दर्जेदार चौकार. इथून अजून एकदा स्टेट ड्राईव्हचा फटका. चेंडू आउट ऑफ द पार. चौकार अगदी या चेंडूवरती देखील चौकार पाहायला मिळाले. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक 12 या धावसंख्येवरती. अगदी 4 चेंडू अद्याप फेकले अरविंदने. एक निर्धाव जरूर आला होता, मात्र 3 चेंडूवरती मात्र चांगले हल्ले इथे अजितच्या बॅटमधून पाहायला मिळाले. यावेळेस पुन्हा एकदा अगदी चेंडू आउट ऑफ द पार. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला होता, मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू जाणार सीमा रेषा पार. षटकाराला या षटकाराच्या साहाय्याने धावफलक 18 या धावसंख्येवरती. इथून अजून एकदा चेंडू वन बाउन्स अखेर पोहोचलाय. सीमा रेषा पार. चौकार आला. या चौकाराच्या साह्याने षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि धावफलकाचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं संपलं. धावफलकाचा विचार केला तर 22 बनल्यात. इथून खऱ्या अर्थाने अरविंद वरती हल्ला बोल केला होता इथून अजितने, आणि इथून षटक क्रमांक पहिल्यानंतर 22 धावा बनल्यात. इथून आता खऱ्या अर्थाने षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती अंकुश हा गोलंदाजी ट्रॅक वरती. आणि स्ट्राईक अँड आउटचा विचार केला तर रामदास. आणि इथून फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चुका इथून होणार नाहीयेत. फलंदाज रामदासच्या पारीचा झाल्यानंतर रामदास बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर वेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अविनाश यावेळेस वन डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये रवाना केला. अगदी पहिल्या षटकाचा विचार केला तर 22 धावा आल्यात. इथून अगदी सिंगल डबलने देखील काम चालेल. आणि इथून फलंदाज रामदासच्या पारीचा अंत होत असताना पाहायला मिळाला. इथून आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न झालाय. इथं डायरेक्ट हिटचा प्रयास जर लागला असता तर नक्कीच आदित्यच्या पारीचा अंत झाला असता. इथून एक सिंगल कंप्लीट होत असताना एक धाव ॲड केली जाईल. इथून धावफलकाचा विचार केला तर 23 धावा धावफलकावरती. आता मात्र स्ट्राईक अँड फलंदाज अजित, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले होते, तो फलंदाज आता मात्र स्ट्राईक अँड वरती आहे. इथून अंकुश गोलंदाजावरती कशा प्रकारे मात्र हल्ले करेल की गोलंदाज अंकुश त्याला मात्र इथे थांबवण्याचे काम करेल पाहावं लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू. इथून हा चेंडू आपण टाकला तर त्याचा पूर्णपणे फायदा घेतला जाईल याचा मात्र नक्कीच. अगदी चेंडू आउट ऑफ द पार. थर्ड मॅन रिझन मध्ये आला हा चौकार. इथून चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 27 धावा धावफलकावरती. हो अगदी कमालीचा फटका. अगदी स्क्वेअर लेग रिझन कंप्लीट करत असणारा हा फटका. सिंधू आउट ऑफ द वार. अजित ब्रँड षटकार.
हा यावेळेस निर्धाव आलाय. अगदी इथून निर्धाव चेंडू फेकलाय अंकुशा गोलंदाजा आणि इथून मात्र थोडंसं का होईना मात्र निर्धाव तर आलाय. आता इथून शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकाचा. अगदी शेवटच्या चेंडूवरती देखील एखादा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल का. इथून फटका दर्जेदार आहे. सेंडू आउट ऑफ द पार. अजित ब्रँड षटकार. इथून धावफलक 39 धावा धावफलकावरती. इथून खऱ्या अर्थाने षटक क्रमांक दुसरं संपलंय. आता इथून षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावरती आपण पाहू शकाल. अगदी गोलंदाज गिरीश हा गोलंदाजी ट्रॅकवरती. इथून फटका फसलाय. दूरवर्षात रक्षक अगदी वन बाउन्स चेंडू अडवला जाईल. फक्त आणि फक्त एक धाव इथे सिंगल घेतली जाते. इथे एक सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक 40 धावा कंप्लीट झालेली इथं टीम ठोंबरवाडी संघाच्या. आता मात्र पूर्णपणे स्ट्राईक ती म्हणजे अजित या फलंदाजाकडे असेल. विचार केला तर अविनाशला ठाऊक होतं की अजितला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि ते काम इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या अविनाशच्या माध्यमातून. इथे अडव्या बॅटने चेंडूला खेळून काढला. इथून एक सिंगल कंप्लीट झाली आहे. आणि इथून अगदी 2 धावा. नक्कीच या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 42 धावा धावफलकावरती आहे. इथून अजून एक दर्जेदार फटका. अजितच्या बॅटमध्ये आला दर्जेदार षटकार. इथून अगदी षटकाराच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 48 धावा धावफलकावरती आहे. इथून पुन्हा एकदा अडबा पाडणे खेळून काढला प्रयत्न कमालीचा. अगदी एकच धाव या एक धावेच्या साहाय्याने धावफलक 49 धावा धावफलकावरती. इथून अगदी वाईट चेंडू अवंतर धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. अगदी 50 कंप्लीट होत असताना टीम ठोंबरवाडी संघाचे 50 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथून समोरच्या दिशेला हा चेंडू आणि इथून अगदी 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज अविनाशच्या फारीचा अंत.
आहा यावेळेस शेवटच्या चेंडूवरती देखील घणगादी प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार, षटकार. 13 बॉल आणि 47 धावा व्यक्तिक अजितच्या नाबावरती कमालीचे फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अगदी टार्गेटचा विचार केला तर 58 बनलेत, 59 बनवायचे. इथून विचार केला तर सॉरी 50 कंप्लीट झाले अजितचे. 50 धावा धावफलकावरती, अगदी व्यक्तिक 50 धावा वरती खेळत असताना अजितला आपण पाहिलं. एकावन्न धावा धावफलकावरती जर विचार केला तर 51 व्यक्तिक 51 धाव्यांवरती खेळत होता फलंदाज अजित. 51 बनल्यात. इथून खऱ्या अर्थाने कमालीची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तेरा बॉल आणि 51 धावांची नाबाद खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अगदी कमालीचे फटकेबाजी. आता इथून विचार केला तर 58 बनलेत. 59 धावांचं लक्ष्य मात्र टीम जुमापट्टी संघासमोर आहे. यस, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी 59चं टार्गेट चेस करत असताना पाहायला मिळतील. अगर पाठला करायचा आहे इथून अगदी 59 धाबांचे. स्ट्रायकांवरती गिरीश आणि नॉन स्ट्रायकांवरती रमेश. गोलंदाज ट्रॅकचा विचार केला तर अविनाश पहिलं षटक घेऊन येत असताना अगदी 18 चेंडूवरती या 59 धाबा बनवायच्यात. वडव्या बॅटने इथून पहिला चेंडू, कमालीचं क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल कंप्लीट झाले. एक सिंगल धाब्याच्या साहाय्याने इथं खातं खोललं जातं. अकाउंट ओपन झालंय टीम जुमापट्टी संघाचं. इथून अगदी फटका आउट ऑफ द पार, षटकार. इथून कमालीचा फटका. इथं मात्र रमेशच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला. अगदी दुसऱ्या चेंडूवरती पूर्णपणे समाचार घेत असताना रमेश चेंडूला मात्र भीर काबून दिलाय. अगदी क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. चेंडू जाऊन पोचलाय सीमा रेषा पार, षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 7 धावा या धावफलकावरती. दोन पुन्हा एकदा बॅटची लिडिंग याची ते धनाजे स्लिप क्षेत्ररक्षकामध्ये तैनात. इथून चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल कंप्लीट झाले. एक सिंगल धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती.
आणि इथून एक सिंगल झाली आहे कंप्लीट अगदी बायची धाव धावफलकावरती आहे. इथून घेतली गेली आहे 1 धावेच्या साहाय्याने धावफलक 9 धावा धावफलकावरती आहे. आणि इथून 2 धावा कंप्लीट. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावरती आहे. हो यावेळेस पुन्हा एकदा दूर वरून क्षेत्ररक्षक चौकार आहे. इथून 4 धावा आल्यात. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 15 धावा धावफलकावरती आहे. पंधरा बांधल्यात. इथून अगदी विचार केला तर 44 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू 44 बनवायच्यात. अगदी प्रति षटकांती 22.00ची सरासरी राखावी लागेल. इथून गोलंदाज ट्रॅकचा विचार केला तर रामदास हो यावेळेस चेंडू आउट ऑफ द पार षटकार. इथून पहिल्या चेंडूवरती घेण्यासाठी प्रहार अगदी 22.00ची सरासरी राखायची आणि ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गिरीशच्या माध्यमातून केली जाते. ते मात्र पहिल्या चेंडूवरती पूर्णपणे समाचार घेत असताना चेंडूला भिरकावलाय षटकारासाठी. आणि इथून थोडंसं परिवर्तन करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती रामदास. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. इथून सलगचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. इथून खराब चेंडू अगदी स्क्वेअर. इथून एक धाव इथं ॲड केली झाली. ते 1 धावेच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती. इथून मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये गोलंदाज चेंडूला पकडफेक करणं. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट झाले. सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक 23 धावा धावफलकावरती. इथून खऱ्या अर्थाने मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि ते फटके आता इथून पाहायला मिळत नाही आहेत. हो यावेळेस कमालीचा फटका अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या डोक्यावर नाही. चेंडू आउट ऑफ द पार षटकार. 29 धावा बनल्यात. इथून अगदी अजूनही 30 धाव्यांची गरज आहे. अजूनही 7 चेंडू 30ची गरज. इथून अगदी वाईट चेंडू आणि या चेंडूवरती एक धाव देखील मिळाली जाईल.
30 धावा कंप्लीट झालेत इथं. इथून अगदी शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा वाईट्स आणि इथून 31 धावा फलकावरती. आणि इथून फटका फसलाय, चेंडू खाली, शतरक्षक चुका इथून होणार नाहीयेत. फलंदाज रमेशच्या पारीचा अंत. रमेश बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक दुसरं संपले. डबलचा विचार केला तर 31 धावा बनल्यात. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धाव्यांची गरज आहे खऱ्या अर्थाने इथून. आता इथून नवीन फलंदाज अंकुशला आपण पाहतोय. अगदी 6 चेंडू 28 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर योगेश यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. पहिला चेंडू इथून मात्र वाईट. इथून 6 चेंडू 27 ची गरज. आता इथून अगदी विचार केला तर 6 चेंडूमध्ये 27 बनवायचे. अगदी मोठे हिट लगवावे लागतील इथून गिरीश या फलंदाजाला. इथून अजून एकदा वाईट. अगदी बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्क्वेअर आहे. इथून अवंतर धावेच्या साहाय्याने धावफलक 33 धावा धावफलकावरती. आणि इथून चेंडू जाणार सीमा रेषा पार. षटकार. अगदी या षटकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. अगदी 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडूवरती 20 बनवायच्यात. इथून फटका फसलाय. शतरक्षक तिथे तैनात आहे आणि इथून 2 बनल्यात आणि 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 41. आता इथून 4 चेंडू आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज आहे. 4 वरती 18 बनवायचेत. अगदी 3 चेंडूमध्ये मॅच फिनिश देखील होऊ शकेल. मात्र तशा प्रकारची गोलंदाजी देखील करावी लागेल आणि तशा प्रकारची फलंदाजी देखील. आणि इथून चेंडू जाणार स्क्वेअर लेग. शतरक्षकाच्या डोक्यावर चेंडू आउट ऑफ द पार. षटकार. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज आहे. बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. बॉल आला. 3 चेंडू आणि 12ची गरज आहे खऱ्या अर्थाने इथून. मॅच होती कुठं आणि आता येऊन ठिपले कुठं. अगदी 6 वरती 28 बनवायच्या होत्या आणि तिथून मात्र मॅचला खिचून आणलं इथून गिरीश या फलंदाजाने. तीन 12. आता इथून अर्धा बाटण्या खेळून काढलाय. इथून एक सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न. इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक
पुढे सरसावत असताना इथून आता 2 चेंडू आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज. 2 चेंडूवरती 10, एक चौकार एक षटकार लगवावा लागेल. मात्र या चेंडूवरती पूर्ण मॅचचं चित्र मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एखादा चौकार किंवा षटकार आला तर इथून कमबॅक करू शकेल. आणि इथून निर्धाव चेंडू. अगदी विचार केला तर शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच आली होती. इथून हा चेंडू जर एखादा मोठा फटका पाहायला मिळाला असता तर नक्कीच इथून मॅच बनली असती. मात्र इथून निर्धाव चेंडू आलाय आणि इथून विजय होतोय टीम ठोंबरवाडी संघ. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं गोडसं कौतुक. अगदी गिरीशने ती जबाबदारी उचलली होती. मात्र चांगले प्रयत्न राहिले होते गिरीशचे. मात्र त्यानंतर आपल्या वाट्याला आलेलं थोडंसं अपयश. सो आजच्या दिवसातील सुपर 4 मध्ये दाखल झालेला संघ म्हणजे ठोंबरवाडी. आणि या